या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। सोलापुरात श्री संत सेवालाल महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समिती शहर व जिल्ह्याच्या तर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। याची जय्यत तयारी सध्या सोलापूर शहरातील 7 रस्ता येथे जोरात सुरू आहे। सदरची तयारी पाहण्यासाठी माजी महापौर अलकाताई राठोड यांनी हजेरी लावली आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाल्या की 2025 ची महाराजांची मिरवणूक ही एक अविस्मरणीय राहणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धर्मपत्नी अमृता फडणवीस यांनी श्री संत सेवालाल महाराजांवर गीत गाऊन जे सादरीकरण केल्याने त्यांचे भरभरून कौतुक केलं। तसेच समाजाच्या वतीने अमृता फडणवीस यांचे आभार मानले। येणाऱ्या काळात सोलापूर शहर व जिल्ह्याच्या बंजारा समाजाच्या वतीने अमृता फडणवीस यांचा जाहीर सत्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं। दिनांक 16 फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराजांच्या मिरवणुकीत विशेषतः स्वच्छतेवर भर असणार असून बाहेरून येणाऱ्या भाविकांना त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था केल्याचेही सांगितलं। याचबरोबर या मिरवणुकीत बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत विविध सामाजिक सादरीकरण करत 7 रस्ता ते नेहरूनगर इथपर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचेही सांगितलंय। तसेच आज रात्री 12 वाजता श्री संत सेवालाल महाराजांची प्राण प्रतिष्ठापना होणार असून उद्या होमविधी होणार असल्याने भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष युवराज चव्हाण नितीन नाना यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केलंय। यावेळी उपस्थित कार्याध्यक्ष मिथुन राठोड, उपाध्यक्ष विश्वास राठोड, दशरथ चव्हाण, किरण राठोड, बाबू जाधव, रोहित जाधव, विवेक चव्हाण, मिथुन चव्हाण सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय सेवालाल। बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंती निमित्ताने आज सोलापूर शहरामध्ये संध्याकाळी रात्री 12 वाजता सेवालाल महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल आणि उद्या सगळ्या सोलापूरमधील सगळ्या मान्यवरांना घेऊन फक्त बंजारा समाजच नव्हे सगळ्या इतर समाजांना घेऊन ह्या ठिकाणी आमच्या जी परंपरा आहे आमची समाजाची भोग लावणं आणि सेवालाल महाराजांनी जे काही आम्हाला समाजासाठी सांगितलेले जे विचार आहेत ते विचार सगळ्यांना सांगणं ह्या गोष्टी सगळ्या आम्ही करू आणि परवा दिवशी भव्य मिरवणूक ह्या ठिकाणी अतिशय शांततेने कोणाला त्रास नाही होणार, इतरांना त्रास न देता बंजारा समाज हा एक दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आता ह्या युगामध्ये म्हणजे कम्प्युटर युगामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये सुद्धा आमचे जे युवक आहेत आमच्या ह्या वर्षीच्या 2025च्या जयंतीचे अध्यक्ष सन्माननीय युवराजजी चव्हाण आणि त्यांचे कार्याध्यक्ष सर्व सन्माननीय मान्यवर ह्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सेवालाल महाराजांची मिरवणूक ह्या ठिकाणी साजरी करतो। ह्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असणार आहे, लोकांना पाणी असणार आहे, कुठेही घाण कचरा कोणालाही त्रास न होता ही मिरवणूक अतिशय सुंदर आणि आमच्या जो आम्ही बंजारा समाजाला जो ओळखला जातो बंजारा समाजाचा ड्रेस तो ड्रेस घालून आम्ही ह्या ठिकाणी मिरवणूक काढतो आहे आणि मिरवणूक काढणं किंवा हे ते सगळ्या गोष्टी तर आम्ही करतो आहे पण एक चांगला मेसेज आणि चांगला संदेश सर्व सोलापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही देशभर इव्हन महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करतो आहे। मी ह्या माध्यमातून आमच्या अध्यक्षांना पण विनंती करते, आमच्या युवकांना विनंती करते की संत सेवालाल महाराजांनी जे विचार दिले ते विचार आपण आचरणामध्ये आणू। आपल्या समाजामधील 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांचे विचार हे सगळे विचार घेऊन समाजामध्ये एकता संघटित आणि एकत्रित येण्यासाठी म्हणून आपण सगळे मिळून प्रयत्न करू अशी अध्यक्षांना विनंती करते। आम्ही सगळे मिळून ह्या ठिकाणी चांगले असा प्रयत्न करून दाखवू आणि हा समाज पुढं आहेच अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करून आज MPSC UPSCमध्ये आमची मुलं चमकताना दिसतात आणि अजून पुढं काही करता येईल हे सगळं संकल्प ह्या ठिकाणी आम्ही करू अशी अपेक्षा मी बाळगते। पुन्हा एकदा सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पूर्ण सोलापूरवासियांना मी शुभेच्छा देते आणि बांधवांनासुद्धा शुभेच्छा देते। धन्यवाद। सध्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांची धर्मपत्नी अमृता फडणवीस यांनी संत सेवालाल महाराजांवर एक गाणं गायलेलं आहे आणि सध्या तो खूप गाजत आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे आपली या गाण्यावर? बरं आनंद होतो आहे की बाबा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पत्नी मिसेस अमृता फडणवीस मॅडम ह्या ठिकाणी बंजारा समाजाचे ड्रेस घालून म्हणजे आमचा पूर्ण ड्रेस घालून उलट मला वाटतं बाकीचे कॉस्ट्यूमपेक्षा ह्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर त्या चांगल्या गाणं म्हटलं, आवाज पण चांगला वाटतो आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या
म्हणजे आम्हाला आवडल्या सगळ्या बांधवांना. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आभारी मानतो की समाजाविषयी आपण हे गाणं म्हणताय आणि संत सेवालाल महाराज हे काय हे समजलं आहे तुमच्या गाण्याच्या माध्यमातून आणि तुम्हालाही समजलं आहे. हे मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांनी मिळून करावं. आमच्या बांधवांनी आमच्या भगिनी पण बोलतात, पण तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून हे जे करताय ते आम्हाला अभिमान वाटतो आहे. अशी पण चर्चा चालू आहे मॅडम की बंजारा समाजाच्या वतीने अमृता मॅडमचा सत्कार करण्यात आहे, कितपत सत्य आहे? हां, नक्कीच ना. आता एवढं मोठं समाजाच्या गाणं बोलतायत, सगळं करतायत, तर सत्कार करणं हे, कारण आम्हाला अभिमान वाटतो की बाबा समाजामध्ये संत सेवालाल महाराज समजून घेऊन त्याने गाणं म्हणतायत आणि सेवालाल महाराजांची प्रसिद्धी करतात, तर आम्ही सत्कार करणं, संस्कृती तर पुढे नेता येतच आणि म्हणजे कळते त्या गाण्यामधून. ते गायक कोण आहेत, काय आहेत, कोणी संगीतबद्ध केलं हे मला माहिती नाही. तुम्ही आज प्रश्न विचारला म्हणून सांगते, मला अभिमान आहे आणि सत्कार आम्ही करू. संत श्री सेवालाल महाराज मध्यवर्ती उत्सव समिती शहर व जिल्हा यांच्या वतीने आज रात्री 12 वाजता संत सेवालाल महाराज मूर्ती प्रतिष्ठान स्थापना होणार आहे. तरी सेवालाल महाराज यांच्या मूर्ती स्थापनेसाठी सोलापूर शहरातले बंजारा तांडातले नायक, कारभारी, नगरसेवक आणि सगळे डावसान आमच्या जे समाजातले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी आज रात्री 12 वाजता इथे उपस्थित राहावे आणि उद्या सकाळचं जो होम हवनचा जो कार्यक्रम असेल तो ठीक 11:30 होणार आहे. तरी ह्या कार्यक्रमाला पण सगळं बंजारा समाज उपस्थित राहावं ही मी मंडळाच्या एक सदस्याच्या नात्याने मी सगळ्यांना आवाहन करत आहे की आपल्या सेवालाल महाराज जयंतीची उत्सव ही मोठ्या प्रमाणात करायचा आहे. तरी सगळ्या समाजाच्या लोकांनी भरभरून आपल्याला इथे जमवायचं आहे आणि कार्यक्रमाला शोभा वाढवायचा आहे. अजून एक शॉर्ट लेअरचं शॉर्ट आपण संत श्री सेवालाल महाराज मध्यवर्ती उत्सव समिती शहर व जिल्हा यांच्या वतीने आम्ही 8वा वर्ष सेवा भोजन हे कार्यक्रम राबवत आहे. 7 वर्ष हे आम्ही जेवण देतच होतो. 8वा वर्षी आम्ही सेवा भोजन म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये म्हणजे जेवढे लोक आम्हाला दिले त्याच्यातून आम्ही सगळ्याकडून पैसे जमा करून त्याच्यात सेवा भोजन हे एक 8वा वर्ष आम्ही एक ॲडिशनल ॲड केलेलं आहे. सर्व बंजारा समाजाच्या प्रत्येक नागरिकांना आवाहन करत आहे की सेवा भोजन हे प्रत्येक व्यक्तीने त्याचा स्वाद आनंद घ्यावा, जेवणाचा आनंद घ्यावा आणि मिरवणुकीच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला सेवा भोजन असेल त्या सेवा भोजनाचा प्रत्येक व्यक्तीने प्रसाद म्हणून सेवा भोजनाचा लाभ घ्या हे मी पूर्ण बंजारा समाजाला आवाहन करत आहे. सेवा भोजन ही नवीन सुरुवात आम्ही 8व्या वर्षामध्ये चालू केलेली आहे. सेवा भोजनाची जो ठिकाण आहे तो नेहरूनगर पोस्ट बेसिक शाळेच्या समोर हनुमान मंदिरच्या बाजूला या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मिरवणूक संपेल 8 वाजेल 8:30 वाजेल ज्या ठिकाणी संपेल मिरवणूक त्याच ठिकाणी सेवा भोजनाचा स्वाद घ्यावा आणि सेवा भोजनाचं ठिकाण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 5000 लोकांसाठी सेवा भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक मिरवणुकीमध्ये जो समाज आहे तो प्रत्येक समाज ह्याचा हे सेवा भोजनाचा लाभ घ्यावा ही मी आवाहन करतो. संत सेवालाल महाराज यांचे 286वी जयंती यावेळी मध्यवर्ती 8व्यांदा मध्यवर्तीतून आपण संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरा करत आहोत. संत सेवालाल महाराज जयंतीचे मी 8वा जयंतीचं अध्यक्ष म्हणून मला पद दिल्याबद्दल माझ्या बंजारा समाजातील सर्व नेत्यासंच आणि कार्यकर्त्यासंच मी मनापासून आभारी आहे. यावेळी आता सध्याला आज संध्याकाळी 12 वाजता संत सेवालाल महाराज यांची मूर्ती स्थापना होणार आहे. आमच्या बंजारा समाजा यातील सर्व मान्यवर यांना घेऊन मी आज संध्याकाळचे कार्यक्रम करणार आहे. उद्या सकाळी संत सेवालाल महाराज होम हवन करून सकाळची पूजा होणार आहे. सर्व मान्यवर यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील सर्व
तांड्यातून प्रत्येक तमाम बंजारा बांधव येणार आहेत. या तांड्यातून नायक, कारभारी, पंच, पुढारी प्रत्येकजण या जयंतीत उपस्थित राहून एक जयंती पार पाडणार आहेत. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.